श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि 15 तारीख आणि 15/8/2025 ह्याची जर तुम्ही बेरीज केली तर हा 555 सुद्धा योग होत आहे आणि 66 या न्यूमरॉलॉजीमध्ये या दिवसाचं खूप महत्त्व आहे. त्यासोबतच येत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर आपण या दिवशी मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरसात होईल आणि नक्कीच तुमच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. तुमच्या कुटुंबामध्ये सुखशांती आणि समृद्धी यावी यासाठी मी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही 3 छोटे छोटे उपाय सांगणार आहे. ते नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कुठेही आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पुढे वळूया आपण पहिल्या उपायाकडे. पहिला तुम्हाला करायचं आहे 555 या टेक्निकचा उपयोग करून तुम्हाला एक मी उपाय सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक ताट. कोणतंही ताट घ्या, स्टीलचं घ्या किंवा आपल्याकडे प्लॅस्टिकचं ताट असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल. त्या ताटामध्ये तुम्हाला पहिल्यांदा साखरेने तुम्हाला 66 लिहायचं आहे. साखर घ्यायची आहे आपल्या घरातली आणि त्या साखरेने तुम्हाला 66 असं लिहायचं आहे. आणि ते लिहित असताना तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे ओम क्लीम कृष्णाय नमः. काय बोलायचं आहे? ओम क्लीम कृष्णाय नमः हे लिहित असताना बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरातले त्याच एकाच ताटामध्ये वरती तुम्हाला 66 लिहायचं आहे. त्याच्यासोबतच खाली तुम्हाला 555 3 वेळा 5 लिहायचं आहे. ते लिहायचं आहे तांदळाने. घरात कोणतेही तुम्ही तांदूळ वापरत असाल त्या तांदळाने तुम्हाला 555 लिहायचं आहे. आणि ते लिहित असताना तुम्हाला मनामध्ये राधे राधे असं बोलायचं आहे. हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. दिवा कोणताही लावा, तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो दिवा लावा किंवा मातीचा दिवा तुम्हाला मिळाला तरी चालेल. मातीचा दिवा असेल तरीसुद्धा तुम्ही तो लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तूप असेल तर अतिउत्तम, पण जर नसेल तर जे तुम्ही देवासाठी दिवा लावण्याला जे तेल वापरतात तेच तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. ते झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वेलची सोलायची आणि त्या वेलचीचे दाणे टाकायचे आहेत. मोजून 5 दाणे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. वेलची सोलून त्याच्यामध्ये जर जास्त दाणे निघाले तर ते तुम्ही एक्स्ट्रा साईडला ठेवा, पण त्याच्यामध्ये दिव्यामध्ये तुम्हाला फक्त 5च दाणे टाकायचे आहेत. ते 5 दाणे टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कोणती इच्छा आहे तुमच्या मनामध्ये घरामध्ये सुख समृद्धी यावी, पैसा यावा आलेला आहे अशी प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये पैशाची बरकत होत आहे, पैशाची भरभराट आहे, माझ्या घरामध्ये सगळ्यांची प्रकृती खूप चांगली आहे किंवा घरामध्ये सगळे खूप हेल्दी आहेत. अशी प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर नमस्कार करून बाजूला व्हायचं आहे. त्याच्यानंतर तो दिवा पूर्णपणे जळून पूर्ण त्याच्यातलं तेल संपेपर्यंत जळू द्या तो दिवा. त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी जर तुम्ही हे दिवसभरामध्ये केलं आहे तर तुम्हाला संध्याकाळी तो दिवा उचलून ठेवायचा आहे. किंवा जर तुम्ही हे संध्याकाळी 11:30 किंवा 11:45च्या दरम्यान केलं आहे तर हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं आहे. तो दिवा तुम्हाला जिथे आहे तिथे ठेवायचा आहे. तुमचा जर पितळेचा दिवा असेल तर देव्हाऱ्यामध्ये ठेवा आणि दुसरा जर मातीचा असेल तर तुम्ही जिथे तुमचा फुलं वगैरेचा कचरा तुम्ही टाकता तिथे तुम्ही विसर्जन करू शकता. त्याच्यानंतर जे साखरेने आपण लिहिलेलं आहे 66 ते तुम्हाला पुन्हा तुमच्या साखरेच्या डब्यामध्ये ती साखर ठेवायची आहे. आणि ती साखर तांदूळसुद्धा तुम्हाला जे तुमच्या ज्या तांदळाच्या डब्यातून तुम्ही काढलेत ते तांदूळ त्या डब्यामध्ये घालायचे आहेत आणि ते तांदूळ त्या घरातल्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहेत. आणि ते मिक्स करताना तुम्हाला हेच बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये खूप पैसा येत आहे किंवा माझ्या घरामध्ये पैशाची बरकत होत आहे. आणि साखर टाकताना त्या साखरेच्या डब्यामध्ये साखर टाकताना बोलायचं आहे की माझ्या घरातल्यांची हेल्थ खूप चांगली आहे, माझ्या घरातले वातावरण खूप चांगलं आहे, असं बोलत तुम्हाला ते करायचं आहे. हा होता पहिला उपाय. जेव्हा तुम्ही ते रोज घरामध्ये वापरायला घ्याल साखर किंवा तांदूळ तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये त्याचा फरक जाणवेल.
पुढचा उपायसुद्धा खूप साधा, सोपा आणि सरळ आहे. त्यामध्ये तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी दिवशी म्हणजेच 15 तारखेला किंवा 16 तारखेला दोन्ही दिवसामध्ये तुम्ही हा उपाय दोन्ही दिवस करू शकता किंवा दोन्ही दिवसातला तुम्हाला जमेल त्या दिवशी त्यावेळी तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला आपल्या हातावरती डाव्या हातावरती तुम्हाला मनगटावरती, पाठच्या मनगटावरती नाहीतर समोरच्या मनगटावरती तुम्हाला 66 लिहायचं आहे. त्याच्या खाली 555 लिहायचं आहे. 3 वेळा 5 लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला क्लीम असं लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताने तो हात असा घट्ट पकडायचा आहे आणि जी कोणती तुमची इच्छा तुम्हाला लवकरात लवकर मॅनिफेस्ट करायची आहे, लवकरात लवकर ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतंय, तर ते लिहिलेलं तो हात डाव्या हातावरती ते लिहून तो हात उजव्या हाताने घट्ट पकडायचा आहे आणि ते तुम्हाला जी तुमची कोणती विश आहे ती तुम्हाला बोलायची आहे. दिवसातून हे तुम्ही 4-5 वेळा तरी करायचं आहे. असं केल्यानंतर तुमची कोणतीही जी इच्छा तुम्ही बोलताय ती नक्की पूर्ण होईल. श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. असे छोटे छोटे उपाय नक्की करत जा आणि त्याचा अनुभवसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा. कमेंटमध्ये श्रीकृष्ण आणि राधे राधे लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.